सर्वांचे करिअर मित्र काउन्सिलिंगमध्ये स्वागत. पुण्यामधले टॉप 10, टॉप 20, टॉप 30 आणि टॉप 60 पर्यंत आपण कॉलेजेस बघून झालेले आहेत. या सिरीजमध्ये तुम्हाला या प्रत्येक कॉलेजेसचा प्लेसमेंटचा डेटा असेल किंवा कट ऑफ असेल आणि या कॉलेजेसची रँकिंग असेल, हे सर्व तुम्हाला बघायला मिळालेच असेल. नक्कीच हे तुम्हाला तुमचा ऑप्शन फॉर्म बनवण्यासाठी हेल्प करेल. तर आता आपण टॉप 70 पुण्यामधले जे कॉलेज आहेत ते बघणार आहोत. यांची प्लेसमेंट, यांचा कट ऑफ आणि या कॉलेजेसला तुम्ही तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये कुठल्या रँकिंगला ठेवायचं हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी उद्या सर्वांनाच माहीत आहे की उद्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येत आहे. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर एक महत्त्वाचा टप्पा असतो, तो म्हणजे कॅप राऊंडचा. आणि कॅप राऊंडमध्ये कोणतं कॉलेज कुठल्या कॅटेगरी आणि कुठल्या पर्सेंटाईलच्या स्टुडंटनी टाकायचं असतं, यासाठी बरेच तुम्हाला कन्फ्युजन असेल किंवा बरंच तुम्हाला टेन्शन आलं असेल. तर आपल्या पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये महाराष्ट्रातल्या पूर्ण 354 कॉलेजेसची लिस्ट तुम्हाला मिळेल. या लिस्टमध्ये हायेस्ट जे कॉलेज असेल, म्हणजे हायेस्ट पर्सेंटाईलचं जे कॉलेज आहे तिथंपासून ते 0.01% पर्यंत देखील तुम्हाला आपल्या कॉलेज लिस्टमध्ये कॉलेजेस बघायला मिळतील. तर मी आता हे हवेत बोलतोय का? तर अजिबात नाही. जे श्रीराम ग्राम विकास शिक्षण संस्था हे जे कॉलेज होतं, मागच्या वर्षी या कॉलेजचा कट ऑफ होता 0.09% आणि त्याच्यावरचं जे कॉलेज आहे त्याचा आपल्याला 0.49 एवढा पर्सेंटाईलचा कट ऑफ बघायला मिळतो, ते पण कम्प्युटर ब्रांचसाठी. आणि हा कट ऑफ आहे ओपन कॅटेगरीचा. तर असा तुम्हाला ही 32 पेजची PDF आहे. पूर्ण 99.96 पासून ते 0% पर्यंत यामध्ये तुम्हाला कॉलेज बघायला मिळतील. आता या व्यतिरिक्त नाशिक, पुणे, मुंबई, नागपूर आणि महाराष्ट्रातल्या सर्व रिजनचे कॉलेजेस तुम्हाला बघायला मिळतील. आता आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला जे काही मार्क्स असतील आणि जे काही कॅटेगरी असेल त्यानुसार पर्सनल लिस्ट देखील बनवून मिळेल. आणि त्यामध्ये वेगवेगळे जे क्रायटेरिया असतात, मग ते प्लेसमेंट असेल, रँकिंग असेल, ते सर्व तुम्हाला एक्सप्लेन केलं जाईल. प्रत्येक कॉलेजची प्लेसमेंट देखील दाखवली जाईल आणि कुठल्या ब्रांचला आपण कुठल्या प्रिफरन्सला ठेवतोय हे देखील लॉजिकली तुम्हाला एक्सप्लेन केलं जाईल. आता त्या व्यतिरिक्त जी तुमची पर्सनल लिस्ट असेल ती तर तुम्हाला मिळेलच. तर त्यासोबत तुम्हाला ही जी जनरल लिस्ट आहे प्रत्येक सिटीची ती देखील मिळेल. यात तुम्हाला प्रत्येक जेईचा कट ऑफ, सीईटीचा कट ऑफ, त्या कॉलेजचा टाईप किंवा त्या कॉलेजची प्लेसमेंटची जी लिंक आहे ती देखील तुम्हाला इथे मिळेल. तर उदाहरणार्थ हे सीओईपीचं कॉलेज आहे. सीओईपी मध्ये तुम्हाला या लिंकवर क्लिक केल्यानंतर डायरेक्टली तुम्ही त्या कॉलेजच्या प्लेसमेंटवर तुम्ही जाल आणि तिथे तुम्हाला ॲव्हरेज पॅकेज, हायेस्ट पॅकेज किंवा जे काही त्या कॉलेजने दाखवले ते तुम्हाला बघायला मिळेल. बरं, मग आता कॉलेजची लिस्ट मिळाली, सगळं मिळालं, पण पर्सनल काउन्सिलिंगची जी बॅच आहे त्यात एनरोल कसं करायचं? तर आपल्या यूट्यूब चॅनलवर हे सर्व जे व्हिडिओज आहेत, या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पिन कमेंटमध्ये तुम्हाला व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक मिळेल. त्या व्हॉट्सॲप ग्रुपला तुम्ही लवकरात लवकर जाऊन जॉईन व्हा. व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन झाल्यानंतर तुम्हाला तिथे पर्सनल काउन्सिलिंगचे सर्व अपडेट्स मिळतील आणि कसं एनरोल करायचं हे तुम्हाला तिथे समजेल. आता आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये तेवढंच मिळतं का? तर अजिबात नाही. त्या व्यतिरिक्त प्रत्येक कॉलेजची फीज असेल, मग इथे बघा ट्युशन फी आहे किंवा टोटल फी आहे, त्या कॉलेजचा जिल्हा आहे किंवा प्रत्येक कॅटेगरी वाईज जी काही फी असते आणि ह्या महाराष्ट्रातल्या सर्व कॉलेजेसची तुम्हाला फी बघायला मिळेल. त्या फी व्यतिरिक्त अजून काय मिळेल? तर प्रत्येक कॉलेजेसचा जो चॉईस कोड असतो किंवा प्रत्येक ब्रांचचा जो चॉईस कोड असतो, त्या कॉलेजमध्ये कुठल्या ब्रांच आहेत त्याचा टोटल इंटेक काय आहे, मग तिथे TFWSच्या सीट्स आहेत का, त्या व्यतिरिक्त ज्या इन्स्टिट्यूशनल लेवलच्या सीट्स आहेत त्या आहेत का, त्यानंतर त्या कॉलेजचा ॲड्रेस काय आहे. तर बरेच विद्यार्थी पुणे मुंबईमध्ये त्यांना ॲडमिशन घ्यायचं असतं, पण त्यांना पुणे मुंबईची एवढी माहिती नसते. आउटसाइडर असतात बरेच जण. मग त्या विद्यार्थ्यांसाठी आपण ॲड्रेस देखील दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला एवढा तुमच्या ऑप्शन फॉर्म बनवताना या सर्व गोष्टींचा फायदा होईल. तर आता आपल्या पर्सनल काउन्सिलिंगची फी किती आहे? तर मी एक गॅरंटेड सांगतो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी फी असलेली काउन्सिलिंग ती आपली आहे. आणि सर्वात जास्त बेनिफिट्स मिळणारी काउन्सिलिंग कुठली आहे? तर ती देखील आपलीच आहे. म्हणजे कमीत कमी फीजमध्ये जास्तीत जास्त आउटपुट तुम्हाला बघायला मिळेल. मी हे जे आत्ता सांगितलं ते तर मिळेलच. त्या व्यतिरिक्त आपली सिनियर गायडन्स नावाची सिरीज आहे. त्यामध्ये जे आपले सिनियर्स आहेत, म्हणजे आता थर्ड इयर, फोर्थ इयरचे जे आमचे स्टुडंट आहेत, ते आपल्याला तुम्हाला मेंटोर करण्यासाठी येतात. उदाहरणार्थ तुम्ही हा व्हिडिओ बघितलाच असेल. तर आणि त्यानंतर जे स्पॉट राउंड असतात, मग स्पॉट राउंडमध्ये कधी कुठल्या कॉलेजला जायचं, कधी कुठल्या कॉलेजचा फॉर्म भरायचा, कधी कुठे प्रेझेंट राहायचं, कुठे वॅकन्सीज आहेत, हे सर्व तुम्हाला आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये बघायला मिळेल आणि ते पण कमीत कमी फीजमध्ये. त्यामुळे लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि मला कॉन्टॅक्ट करा तिथून पर्सनली आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये जॉईन करण्यासाठी. आता आपण आजचा जो टॉपिक आहे त्यामध्ये येऊया. तर हा पुणे सिरीजमधला लास्ट व्हिडिओ असणार आहे. या व्हिडिओमध्ये पुणे आणि पुणे जिल्ह्यातले सर्व कॉलेज आपण कव्हर केलेले आहेत. त्या व्यतिरिक्त या प्रत्येक पुण्यातल्या कॉलेजेसची प्लेसमेंट, त्यांचा कट ऑफ आणि त्यांची रँकिंग आपण दाखवली आहे. आणि आता ज्यांनी पहिले व्हिडिओज बघितले नाही आहेत, म्हणजे टॉप 10, टॉप 20, 30, 40 आणि 60 पर्यंत,
तर त्यांच्यासाठी मी हे दाखवतोय. ही आपण रँकिंग ठेवली आहे प्रत्येक कॉलेजची. ही रँकिंग तुम्ही एकदा बघून घ्या. या रँकिंगच्या आधारे तुम्हाला बाकीचं समजून जाईल आणि जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसतील तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही ते नक्की बघा. मग आता 64th नंबरचं जे कॉलेज आहे ते सुमन कामशेत, हे जे कॉलेज आहे ते कामशेत जे धरण आहे पुण्याचं तिथपर्यंत, म्हणजे त्या जो एरिया आहे तिथे हे तुम्हाला कॉलेज बघायला मिळेल. म्हणजे भरपूर लांब आहे सिटीपासनं. या कॉलेजचा कट ऑफ आपल्याला 63.26 एवढा आपल्याला बघायला मिळतो. कॉलेजच्या ऑफिशियल वेबसाईटवर त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा देखील चांगला डाटा, म्हणजे प्लेसमेंटचा डेटा आपल्याला दाखवला आहे. बाकी कम्प्युटर इंजिनिअरिंगची देखील चांगल्या प्रकारे 2000 जो 22-23चा डेटा आहे तर त्यामध्ये आपल्याला दिसतंय की 69 हे विद्यार्थी प्लेस झालेले आपल्याला दिसत आहेत. त्यानंतरचं जे कॉलेज आहे ते फ्लोरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. या कॉलेजचा कट ऑफ 66.47 एवढा आपल्याला बघायला मिळेल. ही या कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे. ऑफिशियल वेबसाईटनी वर त्यांचा काही प्लेसमेंटचा डेटा आपल्याला बघायला मिळत नाहीये, पण इथे देखील प्लेसमेंट एक 20 ते 30% प्लेसमेंट आपल्याला बघायला मिळेल. आणि त्या जो प्लेसमेंटचा ॲव्हरेज पॅकेज आहे ते 3 ते 4 लाख रुपये किंवा 2.5 लाख रुपये आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतरचं जे कॉलेज आहे ते राजगड ज्ञानपीठ श्री छत्रपती शिवाजीराजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग भोर तालुक्यातलं हे कॉलेज आहे आणि 67.68 एवढं आपल्याला पर्सेंटाईलमध्ये कट ऑफ बघायला मिळेल. ही या कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे. ऑफिशियल वेबसाईटवर त्यांनी देखील त्यांचा काही असा डाटा प्लेसमेंटचा दाखवलेला नाहीये, पण इथे देखील तुम्हाला 20 ते 30% प्लेसमेंट बघायला मिळेल. ॲट 2.5 ते 3 पर्यंत तुम्हाला ॲव्हरेज पॅकेज बघायला मिळेल. त्यानंतरचं जे कॉलेज आहे 67 नंबरचं ते म्हणजे दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, दौंड तालुक्यातलं हे कॉलेज आहे. 60.22 एवढा आपल्याला पर्सेंटेजमध्ये कट ऑफ बघायला मिळेल. ही या कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट आहे. इथे देखील त्यांनी त्यांचा प्लेसमेंटचा डेटा काही दाखवला नाहीये. त्यानंतरचं जे कॉलेज आहे ते श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सोमेश्वर नगर. 66.47 एवढा आपल्याला या कॉलेजचा कट ऑफ बघायला मिळतो. आणि यांनी देखील यांच्या जी म्हणजे प्लेसमेंटचा रेकॉर्ड आहे त्यामध्ये एवढे काही चांगली प्लेसमेंट तर आपल्याला बघायला मिळणार नाही, पण नक्कीच जी कॉलेजची रँकिंग आहे किंवा कट ऑफ आहे त्यानुसार ही चांगली प्लेसमेंट आपण याला म्हणू शकतो. 2.5 लाख ते 3 लाखापर्यंत या कॉलेजमध्ये तुम्हाला प्लेसमेंट बघायला मिळेल आणि 30 ते 40% प्लेसमेंट आपल्याला झालेली दिसते. तर त्यानंतर आता हे होते संपूर्ण पुण्यामधले 70 कॉलेजेस, म्हणजे हे 68 नंबरचं आणि ते जे दोन आहेत विद्या विद्या जे आपलं विद्या प्रतिष्ठानचं कॉलेज आहे आणि शिवनगरचं जे कॉलेज आहे ते जर इन्क्लूड केले तर 70 कॉलेज पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आता यावर्षी काही नवीन कॉलेजेस इंट्रोड्यूस झालेले आपल्याला दिसत आहेत कॅप अंडर, तर ते आपण आता बघूया. तर पहिलं जे नवीन कॉलेज आहे ते म्हणजे औद्योगिक शिक्षण मंडळ नेक्स्ट जनरेशन टेक्निकल कॅम्पस असं या कॉलेजचं नाव आहे. हे SPPU या कॉलेजशी एफिलिएटेड असलेलं कॉलेज आपल्याला यावर्षी बघायला मिळेल कॅप राऊंड्समध्ये. आणि त्यानंतर जे कॉलेज आहे ते MES मुकुंददास लोहिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, हे देखील नवीन कॉलेज आहे, पण हे DIBA-2 या युनिव्हर्सिटीशी एफिलिएटेड असलेलं कॉलेज आहे. त्यानंतरचं जे कॉलेज आहे ते म्हणजे ज्ञानविलास कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, हे देखील DIBA-2 या युनिव्हर्सिटीशी एफिलिएटेड असलेलं कॉलेज आपल्याला बघायला मिळेल. यानंतर यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तळेगाव, हे देखील DIBA-2 याच युनिव्हर्सिटीशी एफिलिएटेड असलेलं कॉलेज आहे. त्यानंतर विद्यानिकेतन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी लखेवाडी, इथे देखील हे DIBA-2 युनिव्हर्सिटीशी असलेलं कॉलेज आपल्याला बघायला मिळतं. तर या कॉलेजची रँकिंग आणि या कॉलेजचं तुम्हाला नक्की तुमच्या प्रेफरन्स लिस्टमध्ये, म्हणजेच तुमच्या कॉलेज लिस्टमध्ये हे जे नवीन कॉलेजेस ते कोणत्या क्रमावर ठेवायचे, तर हे तुम्हाला आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये समजेलच. जे SPPUचं कॉलेज आहे ते ऑब्व्हियसली थोडंसं वर असेल, DIBA-2चे कॉलेजेस थोडेसे खाली असतील, पण नक्की कोणतं कुठल्या नंबरला असेल आणि ज्यांना कमी पर्सेंटेज आहेत त्यांच्यासाठी ते महत्त्वाचे ठरतील. तर हे कुठे कळेल, तर तुम्ही आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये जॉईन व्हा. लवकरात लवकर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन व्हा. तिथे तुम्हाला त्या कॉलेजेसची रँकिंग आणि या सर्व कॉलेजच्या लिस्ट तुम्हाला तिथे मिळतील. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.